आपण उलनचा धागा घेतलेला आहे असा आणि त्याच्यात आपण जी आपली साधी सुई असते ती घेतली, त्याच्यात सिंगल धागा भरलेला आहे। सिंगल भरून आपण इथं गाठ मारणार आहोत सिंगलला। अशी गाठ मारून घ्यायची आणि जो राहिलेला असेल तो कटरने कट करून टाकायचा। आता आपण खालून धागा काढणार आहोत। पहिल्यांदा आपण या उलनच्या स्टिच बघणार आहोत। पहिल्यांदा खालून धागा वर काढायचा। वर काढल्यानंतर समोरच पुढं टाकायचा। ही आपण रनिंग स्टिच बघणार आहोत। समोरच टाकणार आहोत। रिटर्न थोड्याच अंतरावरून वर काढायची। आपली ही स्टिच पुढं आपण करत जाणार आहोत। एम्ब्रॉयडरीच्या हुपसाठी आपल्याला ही स्टिच लागेल। त्यासाठी आपण बेसिक पहिल्यांदा शिकणार आहोत। पुढं करत जायचं। पुढं करत जायचं। समोरशीच पुढं काढायचा आणि पुढं टाकायचा। सिंगल धागा भरायचा सुईत आणि सिंगलमध्ये साध्या सुईत भरल्यानंतर गाठ मारून घ्यायची। हिला रनिंग स्टिच किंवा पुढची स्टिच। बघा अशी। आता आपण ही बॅक स्टिच बघणार आहोत। बॅक स्टिचला पण सेम तशीच आपण इकडनं धागा वर काढणार। सेम तसंच भरायचा धागा, सिंगलच भरायचा आणि सिंगलमध्ये गाठ मारायची। पहिल्यांदा आपण सेम जशी इकडनं इकडं टाकली सेम तशीच पहिल्यांदा एक आपली सरळ टाकणार। आपण सरळ टाकल्यानंतर आता इकडनं आपण ज्या सरळ टाकत गेलो अशा पुढं तसं नाही। आता पुढून काढायची आणि मागं टाकायची। पुढून मागं यायचा। मगाशी आपण अशीच सरळ पुढं करत गेलो। आता आपण एक फक्त पुढे टाकली, नंतर सगळ्या मागं आलो। पुढून मागं बॅक स्टिच। सुई मी साधी घेतलेली आहे। प्रत्येक वेळी पुढून काढायचा आणि मागं टाकायचा। पुढून मागं, हिला बॅक स्टिच बोलायचा। आता या आपली रनिंग स्टिच झाली, बॅक स्टिच झाली। आता स्प्लिट या स्टिचसाठी आपण पण सिंगल धागा भरलाय सुईत। हे बघा सिंगल धागा भरलाय आणि मग याला सिंगलमध्ये आपण गाठ मारणार आहोत। गाठ मारल्यानंतर जशी आपण पहिल्यांदा टाकतो स्टिच, ती स्टिच आपण टाकणार आहोत। पहिल्यांदा सरळ एक काढणार आपण। सरळ काढल्यानंतर या स्टिचच्या मधोमध आपल्याला धाग्यातून वर काढायचे। जी आपण धागा टाकलाय त्या धाग्यातूनच आपल्याला काढून पुढे टाकायचे। प्रत्येक वेळी सेम तसंच मागं जायचा, जी आपण स्टिच टाकले त्या धाग्याच्या मधोमध
वर काढायचा. ही आपली स्टिच सरळच राहील. सरळमध्येच टाकायचे, फक्त मागं येऊन आपल्याला धाग्याच्या मधोमध आपल्याला धाग्यातूनच वर काढायचे आणि पुढं टाकायचे. जो स्टिच आपण टाकलेला असते त्याच्या मधोमध सेंटरमधून काढायची आणि पुढं स्टिच टाकायची. या स्टिचेस आपल्याला पुढं उपयोगी पडणार आहेत. आपण याच्यापासून जो आपला उलनचं एम्ब्रॉयडरी कॅलेंडर बनवणार आहोत त्याच्यासाठी हे लागणार आहे. सेम पुढून मागं पुढं टाकायची. पुढं टाकल्यानंतर मधीतूनच पण ते आपल्याला जी स्टिच टाकले त्या धाग्यातून वर आणि मग पुढं परत सेम पुढं करत जायचं असंच. पुढं पुढं करत जायचा. स्टिच टाकल्यानंतर मागे यायचा. मागे येऊन मधोमध काढून परत पुढं. एक प्रकारे ती साखळी तयार होत जाते. दिसायला पण छान दिसते. आणि मग परत इकडनं काढून आता आपण ही रनिंग बघितली, बॅग बघितली, स्पिलिट बघितली. आता आपण सेम अशीच ही पण आपल्याला सेम रनिंग सारखीच आहे, फक्त त्याच्यातून आपल्याला धागा परत हे करायचा आणि धागा सेम तसंच भरायचा. हे बघा, पहिल्यांदा आपण खालून धागा वर काढणार आणि पुढं टाकणार. आता ही सेम आपल्याला पुढं टाकत जायची. ही स्टीम स्टिच आहे. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण ज्या ज्या नवीन व्हिडिओ टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत जाईल. एवढंच. आता आपण दुसरा कलरचा धागा भरणार आहोत सुईत. एवढं झाल्यानंतर कलरचा धागा दुसरा भरायचा. आपण रिटर्न परत सिंगल धागाच भरणार आहोत आणि सिंगलमध्ये जसं आपण पहिल्यांदा भरलं तसंच आणि मग गाठ मारणार आहोत. हे बघा, आणि आता आपण जो स्टॉप केला आहे तिकडनं आपण रिटर्न करणार आहोत. हे बघा, इकडनं आपण धागा वर काढणार आणि जे आपण ही स्टिच केले, ही स्टिच बनवली, त्या स्टिचमधनं आपण अशी गोल फिरवत काढणार. करताना हे बघा, आता हा इकडं आला ना, मग इकडनंच असं घ्यायचं.
त्याच्यात आपण गोल फिरवत जाणार आहोत. आणि एकाच बाजून आपण सुई घालत आलो पाहिजेत. इकडनं किंवा इकडनं एक वेळेला असं नाही करायचा. एकच साईडकडून करत यायचा. जे आपण स्टिच केले त्याच्यातून, कपड्यातून नाही, जे स्टिच केले ना त्याच्यातून आपल्याला धागा फिरवायचे. असं मी सगळी स्टिच एक साईड, या साईडकडून नाही तर मी ह्या साईडकडून अशी भरत आले. आणि मग परत रिटर्न खाली धागा टाकायचा. आता मी धागा कट नाही करत, तोच धागा मी इकडं घेते. आता बघा, आता ही चेन करताना जे आपण आरीवर्कमध्ये चेन शिकलो तीच, फक्त ही साधे सुई ते. असं हे करायचा. थोडासा असा धागा पकडून ठेवायचा. खाली टाकायची सुई. खाली सुई टाकल्यानंतर हा धागा पूर्ण सोडायचा नाही. थोड्याच अंतरावर याच धाग्याच्या मधोमध आपल्याला सुई वर काढायची. सुई वर काढल्यानंतर मग धागा सोडायचा. आता ही आपली स्टिच बसेल. आणि मग जेव्हा जिथून आपण वर काढलं आहे त्याच्याच बाजूशी आपल्याला ही, म्हणजे आतमधीतूनच हे करायचे. प्रत्येक वेळी हा धागा पकडून ठेवायचा. याच्याच मधोमध सरळ लाईनीतून सुई आपल्याला वरती काढायची. नंतर हा धागा सोडायचा. परत रिटर्न तसंच त्याच्याच मधोमध टाकायचा आतमध्ये. आणि मग इकडनं असा याच धाग्याच्या मधोमध आपल्याला वर काढायचे. आणि मग धागा आपल्याला हा सोडायचे. ही चेन स्टिच आहे. आपण आरीवर्कमध्ये जी चेन स्टिच शिकलो तीच चेन स्टिच, फक्त ही आपल्याला उलनच्या धाग्याने करायची. जो आपण लोकरीचा धागा असतो ना तोरण विण्यासाठी, तो धागा घेतला आहे मी. आणि सुई आपली साधी सुई आहे. फक्त धागा हातातून सोडायचा नाही. धागा हातातून सोडला पहिल्यांदाच तर आपली स्टिच बसणार नाही. नंतर या ज्या आपण स्टिच शिकवल्यात त्या स्टिचपासून आपण पुढं दुसरं वर्क शिकवणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण सगळ्या स्टिचेस शिकून घेतल्या. आणि मग आपण खाली टाकणार आहोत. ह्या आपल्या 4-5 स्टिचेस झाल्या.